फटकामध्ये ताकद आहे ना पॉवरफुल षटकार. सोहला रंगणार आज घराला, सोहला रंगणार आज घराला, सोहला रंगणार आज घराला. हे आवतान केलाय साऱ्या गावाला कियान शेठ धुमालच्या वाढदिवसाला, कियान शेठ धुमालच्या वाढदिवसाला, कियान शेठ धुमालच्या वाढदिवसाला. थँक्यू डीजे. मिलिंद गुल्लेच्या बॅट मधून एक मित्र दीपक षटकार मदतीने धाव संख्या 10 स्कोर बोर्ड व सुरे गोलंदाजी क्लास. मिलिंद गुल्लेच्या बॅट मधून एक कव्हरला चेंडू गेला, एक धाव पळून पुन्हा दुसरा प्रयत्न, दुसरी धाव पळून पुन्हा क्षेत्ररक्षण चांगला आहे, 3 धावा पळून पूर्ण चांगल्या प्रकारचे रनिंग असे राजेंद्र मिलिंदच्या माध्यमातून धाव संख्या झाली ती 13 धावा. धाव कव्हर चांगली गोलंदाजी करत असताना टीम कलमे संघ अजूनही षटकातील एक चेंडू शिल्लक. चांगली बॅटिंग करत असताना टीम सिद्धिविनायक कोरावले अकरा धावा. डबल कव्हर चांगल्या प्रकारची बॅटिंग मिलिंदच्या माध्यमातून विकेटचं पतन झाले ना, विकेटचं पतन षटकार टोकलाय मिलिंद आहे आणि 3 धावा. राजन शॉट टंपल आणि पॉवरफुल षटकार. थँक्यू डी. थँक्यू डीजे. फ्रीड असेल नो बॉल वर षटकार टोकलाय. सुरेख बॅटिंग राजेशच्या माध्यमातून फाईन लेगला फरार चेंडू. चांगली बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक कोरावले संघ 5 चेंडू झाले ना, 20 धावा खर्च केला तुषारने. स्टँगेनवर राजेंद्र सुरेख वाईट चेंडू अवंतर अजून एक धाव. डबल कव्हर वाईट +1 2 धावा. फ्री हिट कंटिन्यू असेल. धाव संख्या झाली ती 22 धावा. धावपल कव्हर खराब गोलंदाजी तुषारच्या माध्यमातून पहिली स्ट्रायकिंगला फलंदाज असेल मिलिंद गोले. फ्री हिट असेल फुल टच आणि पॉवरफुल षटकार आउट ऑफ पार्क सिक्सर. दादाच्या वाढदिवसाला विराट दादा आईला केक भरवायला, विराट दादा आईला केक भरवायला, विराट दादा आईला केक भरवायला. सारे गावाला आनंद झाला कियान शेठ धुमालच्या वाढदिवसाला, कियान शेठ धुमालच्या वाढदिवसाला, कियान शेठ धुमालच्या वाढदिवसाला. फ्रेंडशिप 11 ग्रुप यो आईला शुभेच्छा द्यायला खास, फ्रेंडशिप 11 ग्रुप यो आईला शुभेच्छा द्यायला खास. कियान शेठ धुमाल दादांचा वाढदिवस गाजतोय कोरावले गावात, कियान शेठ धुमाल दादांचा वाढदिवस गाजतोय कोरावले गावात, कियान शेठ धुमाल दादांचा वाढदिवस गाजतोय कोरावले गावात, कियान शेठ धुमाल दादांचा वाढदिवस गाजतोय कोरावले गावात. श्री गणेशाची
पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली ती 28 धावा, डबल कव्हर. पहिले ओव्हर नंतर धावसंख्या झाली ती 28 धावा, डबल कव्हर. चांगली बॅटिंग करत असताना टीम सिद्धिविनायक कोरावले संघ मिलिंद गुल्लेच्या बॅट मधून 2 षटकार टोकलेत आणि राजन यांनी 1 षटकार. मॅच बॉल आलेला आहे, मॅच बॉल आला आहे, मॅच बॉल. स्ट्रायकिंगला फलंदाज असतील राजन, चांगल्या प्रकारे बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. गोलंदाजी मार्कवर अमोल असेल, चांगल्या प्रकारे बॅटिंग करतोय राजन आपल्या संघासाठी. सुरेख हा ट्रॅकल होता, फेकून दिलाय, आउट ऑफ पार्क, सिक्सर. चांगल्या प्रकारे लगातार 3 टोकले तर स्ट्राईक एंडला फलंदाज असतील राजन. सुरेख बॅटिंग आणि सुरेख गोलंदाजाच्या माध्यमातून डॉट चेंडून पहिल्या बॉलवर स्वेटली आउट ऑफ पार, सिक्सर टोकला आणि दुसरा बॉल डॉट चेंडू निर्धाव. धावसंख्या झाली ती 34 धावा, डबल कव्हर. अमोल चांगली गोलंदाजी करतोय, पहिल्या बॉलवर षटकार टोकला आणि दुसऱ्या बॉलवर एक डॉट चेंडू निर्धाव. स्ट्राईक एंडला राजन असेल, तापलय आणि सगळ्यांना तापवले मैदानात. सुरेख फटका, फाईन लेगला, 1 बाउन्स, 2 बाउन्स. क्षेत्ररक्षण आहे तिथे धडक झाले, 2 धावा पलून पूर्ण. चांगल्या प्रकारची फटकेबाजी करतोय आणि 3री धाव पलून पूर्ण. चांगल्या प्रकारची फटकेबाजी करतोय राजन. अगलाच वेगळा शॉट होता, 3 धावा पलून पूर्ण. धावसंख्या झाली ती 37 धावा. स्ट्राईक एंडवर फलंदाज राजन होता, चांगली बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. अजूनही षटकात 3 चेंडू शिल्लक. स्ट्राईक एंडला फलंदाज सेट झालाय आणि नुसते फायर करतोय मिलिंद गोल्ले. चांगल्या प्रकारची बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. शॉर्ट बॉल होता, त्याने पुल करता आला नाही आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी अमोलच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवर षटकार टोकला, दुसऱ्या बॉलवर डॉट बॉल, तिसरा बॉल 3 धावा, चौथा बॉल डॉट बॉल. चांगल्या प्रकारची गोलंदाजी अमोलच्या माध्यमातून. धावसंख्या झाली ती 37 विलियन झाले. चांगली पटकबाजी करीत होता राजन आणि क्लीन बॉल आणि विकेट पतन झाले. राजनची जागा वाढवून काढण्यासाठी येतोय 22. स्ट्राईक एंडला फलंदाज 22 असेल, गोलंदाजी मार्कर दीपक असेल. कशा प्रकारची कामगिरी करेल सुरेख गोलंदाजी दीपकच्या माध्यमातून. ओव्हर समाप्तीचा इशारा. धावसंख्या झाली ती 47, स्थिर आहे. डीजे कोरावले गावात नोव्हेंबर या दिवसाला सोहला रंगणार आज घराला. सोहला रंगणार आज घराला. सोहला रंगणार आज घराला. हे आवतन केलाय साऱ्या गावाला कियांच्या धुमालच्या वाढदिवसाला. कियांच्या धुमालच्या वाढदिवसाला. कियांच्या धुमालच्या वाढदिवसाला. मानस धुमाल लाडक्या भावानी केला बघा हातात. मानस धुमाल लाडक्या भावानी केला बघा हातात. कियांच्या धुमाल दादांचा वाढदिवस.
47 धावसंख्या स्ट्राईक भगवान असेल कशा प्रकारची कामगिरी करेल भगवान सुरे गोलंदाज समीर आणि वाईट चेंडू अवंतर अजून एक धाव कव्हर 48 धावा डबल कव्हर खराब गोलंदाजी समीरच्या माध्यमातून पहिला चेंडू वाईट अतलला समीर यांनी खराब गोलंदाजी समीरच्या माध्यमातून समीर पहिलाच बॉल वाईट आणि स्ट्राईक एंडला फलंदाज असतील भगवान गोलंदाजी मार्कवर समीरचा बॉल भगवानसाठी एक क्लासिकल स्ट्रोक पॉइंटच्या डोक्यावर एकदा पुन्हा दुसऱ्या प्रयत्नात आणि ओरदारोपचारांचा चौकार वाढदिवस गाजतोय कोरावले गावात बियांच्या धुमाल दादांचा वाढदिवस गाजतोय कोरावले गावात बियांच्या धुमाल दादांचा थँक्यू डीजे कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून एक क्लास दाखवताना भगवान धुमाल चांगल्या प्रकारची फटकेबाजी करतोय पहिल्याच बॉलवर एक ओरदोरोपचारांचा चौकार धावसंख्या झाली ती 52 धावा अर्धशतक कंप्लीट सिद्धिविनायक कोरावले संघाची पहिला बॉल वाईट होता दुसरा बॉल एक क्लासिकल शॉट भगवान धुमालच्या बॅट मधून एक मित्र दीपक सोगार गोलंदाजी मार्कवर समीर असेल खराब गोलंदाजी समीरच्या माध्यमातून भगवान धुमालचा अजून एक क्लास एक धाव पळून पुन्हा दुसऱ्या प्रयत्नात आणि अजून एक क्लास आणि 4 रन चौकार धुमालचा क्लास दाखवताना पॉइंट कव्हरला अजून एक चेंडू फरार बॅक टू बॅक 2 बाउंड्री 2 चौकार भगवान धुमालच्या बॅट मधून एक वाईट चेंडू अवंतर अजून एक धाव डबल कव्हर धावसंख्या झाली ती 57 धावा डबल कव्हर सुरे गोलंदाजी समीरच्या माध्यमातून एक चांगली गोलंदाजी समीरच्या माध्यमातून एक चेंडू एक लीग बाईचा धाव सिंगल धावपलक वाढते धावपलक 58 धावा धावपलकावर चांगली गोलंदाजी समीरच्या माध्यमातून अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक स्ट्राईक एंड फलंदाज असेल भाऊ कशा प्रकारची कामगिरी केली भाऊ फुल टच आणि पॉवरफुल शॉट भाऊच्या बॅट मधून एक नेत्र दीपक षटकार गोलंदाजी मार्कवर समीर असेल खराब गोलंदाजी समीरच्या माध्यमातून पहिला बॉलवर एक वाईट चेंडू दुसरा बॉल चौकार तिसरा बॉल चौकार चौथा बॉल वाईट पाचवा बॉल लीग बाईज एक सिंगल 5वा बॉल आउट ऑफ पास सिक्सर चांगली बॅटिंग करत असताना टीम सिद्धिविनायक कोरावले संघ सुरेख आणि फाईन लेगला चेंडू फरार फटकेबाजी भाऊच्या माध्यमातून स्कोरबोर्ड 68 चांगली फटकेबाजी करत असताना भाऊ
शेवटचा चेंडू असेल षटकातला पहिला इनिंगचा स्ट्राईक एंडला भाऊ असेल कशा प्रकारचा लाभ उठविल आज चेंडूवर गोलंदाजी मार्ग समीचा बॉल बाबूसाठी सुरेख फटका मध्ये आउट ऑफ पार सिक्सर. करत असताना टीम सिद्धिविनायक कोरोळे संघाने कुठल्या 4 ओव्हर मध्ये तब्बल 74 धावा 75 धावेचं एक मोठं आव्हान ठेवलंय टीम कलंबे संघासमोर. या मॅच मध्ये तुम्ही बघू शकता श्री गणेशाची साथ पाठीशी कुलस्वामिनीचा हात, श्री गणेशाची साथ पाठीशी कुलस्वामिनीचा हात. कियांच्या धुमाल दादांचा वाढदिवस गाजतोय कोरावले गावात आज, कियांच्या धुमाल दादांचा वाढदिवस गाजतोय कोरावले गावात, कियांच्या धुमाल दादांचा वाढदिवस गाजतोय कोरावले गावात आज, कियांच्या धुमाल दादांचा वाढदिवस गाजतोय कोरावले गावात. मोठी जबाबदारी आणि मोठी कामगिरी पार पाडावी लागेल कारण आव्हान 24 चेंडू मध्ये तब्बल बनवायचे 75 धावा. सो नक्कीच इथे फील्डिंग सेट झाली आहे. बॉलर बॉलिंग मार्क तयार होतात. मिस्टर मोहन मागच्या मॅच मध्ये सुद्धा कमालीची गोलंदाजी केली होती. आउटस्विंगरचा बादशाह या नावाने त्यांची ओळख असणारा हा गोलंदाज यावेळेस बॉलिंग मार्क तयार असेल. स्ट्रायकिंग एंडवर सज्ज होतोय फलंदाज. सो नक्कीच तुषार यावेळेस स्ट्रायकिंग एंडवर सज्ज असेल. विचार केला पहिला ओव्हर असेल P1 पॉवर प्लेचं षटक. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर यावेळेस तुम्ही बघू शकता ठेवू शकता. एक सुवर्ण संधी असते यावेळेस फटकेबाजी मोठे फटके खेळण्याची फलंदाजाला. नक्कीच अशी कशी कामगिरी करतात हे मात्र बघायचं नक्कीच. 15-16 पावलांचा रनअप यावेळेस घेत असताना गोलंदाज मोहन सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट यावेळेस सज्ज झालाय. बॅट्समन रेडी होत आहेत. फिल्डिंग इथे सेट झाली आहे. नक्कीच पंचांचा सिग्नल येतोय. इट इज प्ले.
पहिला चेंडू तुषार फेस करतोय. मोहनचा हा बॉल उडवलाय फाईन लेग रिजन मध्ये. पहिल्या चेंडूवर तुषारचा ब्लास्ट. पहिल्या चेंडूवर दमदार चौकार. वाढदिवसाला चेंडूवर ते स्वॅगने स्वागत केलंय गोलंदाज मोहनचा. नक्कीच पडल्यानंतर चेंडू उचलला नाही आणि त्याचा भरपूर फायदा घेतला फलंदाज तुषारनं. पुन्हा एकदा सज्ज होतोय स्ट्रायकिंग एंडवर. कमालीचा शॉट नंबर दुसरा. बॅटिंग इथे कमालीची होती. वन बाउंस सीमा पार. हा येतोय चौकार. शॉट तुषार आहे हुशार. हा चौकार. कमालीची बॅटिंग इथे बघायला मिळते. चौकार आलाय. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज झालाय. यावेळेस उलटॉस कव्हर पॉइंटच्या डोक्यावर उडवलं. यावेळेस चेंडू 1-2 बाउन्स सीमा पार. नो बॉल येतोय. 5 धावा. वेळेस थोडासा महागडा साबित ठरतोय गोलंदाज मोहन. आतापर्यंत तब्बल 24 धावा कुठल्या गेल्यात. नो बॉल आलाय. या वेळेस सुवर्ण संधी. मोठा फटका खेळण्याची फलंदाज तुषारला. या वेळेस कमालीची बॅटिंग करतोय टीम कलवे संघासाठी. फ्री हिट बॉल. देख ना फटका स्क्वेअर लेग रिजन मध्ये फेकून दिलाय. खेळाडू आहे तिथे. एक धाव कंप्लीट होईल. फ्रीड होता त्यामुळे कोणत्या प्रकारचा विकेट इथे नाहीये. एक धाव खात्यामध्ये आडत असताना धाव संख्या 25 या आकड्यावर. नक्कीच 25 धावा कुटण्यामध्ये यश आलाय. या वेळेस तब्बल 75 धावांचं टार्गेट ठेवलं होतं आणि विचार ज्या वेळेस बॅटिंग साठी एंटर झाले होते त्यावेळेस विचारच असा असेल की जाऊन मैदानात फक्त धुमाकूल घालायचे आणि ते काम इथे तुषार करत असताना नक्कीच मागच्या मॅचचा हिरो अमोल यावेळेस स्ट्रायकिंग एंडवर असेल. आतापर्यंत हा फलंदाज कोणत्या प्रकारचा चेंडू खेळला नाहीये. पहिला बॉल खेळत असताना कमळचा शॉट इथे बघायला मिळतोय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीप मध्ये खेळाडू आहेत. एक धाव कंप्लीट आणि एका धावेवर नक्कीच इथे समाधान मानावं लागेल. नक्कीच ओव्हरची ती सांगता झाली आहे. पहिला ओव्हर इथे संपला. टीम कलबे संघाची धाव संख्या होतीये 26. संघाला तो स्टार्ट इथे दिला मिळवून फलंदाज तुषारनं. सो नक्कीच पहिला ओव्हर इथे संपला. थोडेसे महागडे नक्कीच साबित ठरले मोहन गोलंदाज. मागच्या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी केली होती पण या वेळेस हावी झाले फलंदाज तुषार आणि मोठे फटकेंचा पाऊस इथे पाडला गेला. 25 धावा तब्बल कुठल्या गेल्यात. सॉरी 26 धावा झाल्यात.
दुसरी ओव्हरची सुरुवात या वेळेस दानाजी करत असताना एक मोठी जबाबदारी असेल या गोलंदाजावर, कारण पहिल्या लीड बॉलरला एवढा मार पडल्यानंतर या वेळेस नक्कीच कमबॅक करावं लागेल सिद्धिविनायक कोरोळे संघाला या मॅच मध्ये. फिल्डिंग इथे सेट झाली आहे, 5 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तुम्ही या वेळेस बघू शकता. एक खेळाडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आहे, एक असेल लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग. नक्कीच शेवटचा चेंडूवर सिंगल आल्यानंतर या वेळेस अमोलला स्ट्राईक येते. पहिला चेंडू इथे कट करण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर ट्रॅव्हल झालाय, पंचांचा सिग्नल येतो. इट इज वाईट बॉल. एक धाव खात्यामध्ये ऍड होत असताना 27 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर जमा झाल्यात. नक्कीच 27 धावा आतापर्यंत झाल्यात. जसं स्टार्ट हवा होता टीम कलमे संघाला, तो स्टार्ट इथे मिळून दिलाय फलंदाज तुषारनं. पुन्हा एकदा अमोल सज्ज होतोय स्ट्रायकिंग एंडवर. या वेळेस मोठा फटका पुन्हा एकदा उडवलाय मिड विकेट रिजन मध्ये, त्या ठिकाणी खेळाडू होते आणि नक्कीच हा षटकार. नक्कीच 33 धावा तुषारच्या पावलावर पाऊल ठेवून हा फलंदाज यावेळेस चांगली बॅटिंग करतो आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा कमलचा शॉट नंबर दुसरा येतोय अमोलच्या बॅट मधून हा षटकार. दोन चेंडूवर 2 ब्लास्ट. या वेळेस अमोल मैदानाच्या धुमाकूळ घालतोय. नक्कीच तुषारच्या पावलावर पाऊल ठेवून या वेळेस अमोल कमालीची बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. 39 झालात. पुढील चेंडू या वेळेस क्लास शॉट, नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू होता. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, फंबल झालाय. खेळाडू तब्बल 2 धावा घेण्यामध्ये या वेळेस यश मिळतंय. नक्कीच 2 धावेवर नो बॉल येतोय. शॉर्ट रन आहे का? थँक्यू. शॉट येते. नक्कीच एकच धाव येईल या चेंडूवर. शॉट आणि शॉट. नक्कीच एक धाव खात्यामध्ये अडवत असताना 40 धावा, 1 रन मिळेल या चेंडूवर. 40 धावा झाल्यात. नक्कीच एक शॉर्ट धाव येते. एकच धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. 40 धावा झाल्यात. अजूनही 35 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी. अजून 35 बनवायच्यात. नक्कीच पुन्हा एकदा फलंदाज अमोल यावेळेस सज्ज होतोय बॅटिंग साठी. आतापर्यंत तब्बल 14 धावांवर फलंदाज नाजूक खेळतोय, कारण पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर सिंगल घेतला होता. त्यानंतर 2 चेंडूवर 2 ब्लास्ट, त्यानंतर हा सिंगल आलाय. सो नक्कीच पुन्हा एकदा अमोल सज्ज होतोय. मोठा फटका. या वेळेस टाइम मध्ये गडबड झाली, मिस फिल्डिंग होतीये. चेंडू जातोय. नक्कीच 3 धावा या चेंडूवर येत असताना फायनली चेंडूला स्टॉप केलं आणि 3 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड झाल्या. 43 धावा आताच्या स्थितीला टीम कलमे संघ पूर्णपणे हावी झाला या मॅच मध्ये. बॅटिंग इथे दमदार बघायला मिळते. ओपनिंग जोडी ज्या वेळेस मैदानात दाखल झाली होती त्यावेळेस विचार तर असंच असेल, जायचं ना आपलं काम करायचं. ते काम हे 2 फलंदाज करत असताना मैदानाच्या आत यावेळेस कमलची बॅटिंग सध्याच्या स्थितीला टीम कलमे संघ 43 धावा स्कोर कार्डवर धावा सध्याच्या स्थितीला स्कोर कार्ड जमा असतील. तुषार पुन्हा एकदा फुल टॉस, फुल टोल,
फाईन लेग रिजन मध्ये तुषारच्या बॅट मधून हा येतोय दमदार चौकार. पद्धतीने स्कोर कार्ड पुढे सरकलाय. 47 धावा. शेवटचा चेंडू दुसऱ्या ओव्हर मधला. कमालीची बॅटिंग इथे बघायला मिळते. स्पेशली तुषार आणि अमोलच्या बॅट मधून मोठे फटके येत आहेत. चौकार आणि षटकाराचा पाऊस यावेळी पडत असताना मैदानाच्या आत मोठा फटका शेवटच्या चेंडूवर तुषारचा ब्लास्ट षटकार. कुठल्या गेल्यात 12 चेंडू मध्ये बनवायच्यात 22. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल टीम कलबे संघाला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. नक्कीच युवराज येत आहेत. नंबर 3 ओव्हरची सुरुवात होईल. स्पर्धेचा मुख्य नियम कंपल्सरी ड्रेसिंग अँड कंपल्सरी चेसिंग. सो 12 चेंडू आणि 22 धावांची गरज असताना यावेळेस युवराज येत आहेत. 3री ओव्हर इम्पॉर्टंट ओव्हर दोन्ही संघांसाठी. पुन्हा एकदा फलंदाज अमोल. यावेळेस देखना फटका मागे डीप मध्ये खेळाडू आहेत. एक धाव कंप्लीट होईल. एका धावेनं फंबल झाले खेळाडू. हा नानामध्ये चुकी आणि मोठा मासा यावेळेस लागलाय गळाला. विकेटचं पतन. थँक्यू. सो नवीन फलंदाज यावेळेस इंटर होत आहेत मैदानाच्या आत. दीपक येत आहेत. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज सज्ज असेल.
नक्कीच कमालीची बॅटिंग करत असताना यावेळेस तुषारचा विकेट घेतला. 37 धावांवर हा फलंदाज आउट झालाय. नक्कीच इथे कॉलिंग खराब झाली, चुकीची कॉलिंग, आणि ते कितपत महागडं पडेल टीम कलबे संघाला हे मात्र बघायचं, कारण सेट झाला होता फलंदाज आणि एक मोठा गडी इथे बाद झालाय. नक्कीच दीपक येत आहेत नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडवर. फुल टॉस. नक्की जसा गोलंदाज युवराजनं नवीन फलंदाज समोर बघितला आणि एक देखना चेंडू इथे हाताळण्यात आलाय. चेंडू डॉट येतोय, चेंडू निर्धाव. 44 धावा झाल्यात. अजूनही 21 धावांची गरज असताना 54 झाल्यात. अजूनही 21 बनवायच्यात. यावेळेस मोठा फटका, बॅटचा एज, एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू, विकेटचं पतन. टीम सिद्धिविनायक कोरळ संघाचा या मॅच मध्ये ते काम इथे युवराज करत असताना नक्कीच 3 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. जुनी 3 चेंडूचा खेळ शिल्लक असताना कमालीचा कमबॅक इथे बघायला मिळतोय. नक्कीच तुषारला परतल्यानंतर यावेळेस नवीन फलंदाज एंटर झाला होता मैदानात दीपक. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर विकेट, आणि हे 2 चेंडू कितपत महागडे पडतील टीम कलबे संघाला हे मात्र बघायचं. नवीन फलंदाज एंटर होतोय समीर, यावेळेस स्ट्रायकिंग एंडवर सज्ज असेल. पुन्हा एकदा फलंदाज समीर. पहिला चेंडू खेळत असताना खोलवर टप्प्याचा, यावेळेस देखणी डिलिव्हरी, चांगला खेळून काढलाय, खोदून काढलं, सिंगल. नक्कीच कमालीची गोलंदाजी स्पेशली युवराजच्या माध्यमातून टीम सिद्धिविनायक कोरावळे संघासाठी. नक्कीच 2 ओव्हर मध्ये 53 धावा कुठल्यानंतर एक मोठी जबाबदारी होती या गोलंदाजावर आणि आपलं काम करत असताना. नक्कीच विकेट जातीये. फील्डवर जे पंच निर्णय देतील तो अंतिम असेल. सो नक्कीच सिंगल आली आहे. 2 चेंडू शिल्लक असतील. 55 झाल्यात, 20 बनवायच्यात. 8 चेंडू मध्ये 20. ओव्हर पिच, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू कॅप मध्ये ट्रॅव्हल झालाय. फिल्डिंग होतीये. एक धाव कंप्लीट होत असताना एका धावेच्या मदतीनं धाव संख्या 56 धावा. 56 धावा झाल्यात. नक्कीच कमबॅक म्हणावं लागेल टीम सिद्धिविनायक कोरावळे संघाचा या मॅच मध्ये. सो नक्कीच इथे कमबॅक केलंय. ओव्हरचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर 1 धाव प्लस विकेट आली, त्यानंतर 1 डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट, त्यानंतर 2 सिंगल आलेत. सो यावेळेस कमालीची गोलंदाजी युवराजच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता. युवराजचा हा बॉल उडवलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, शेवटच्या चेंडूवर ब्लॉक. कंपल्सरी चेसिंग. नक्कीच जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 13 धावांची गरज.
अमोल गोडांबे जर हा मॅच फिनिश करतोय तर नक्कीच आकाश शिंगोळे यांच्याकडनं तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 222 रुपयाचं नक्कीच. पारितोषिक जमा करा लगेच. 222 जमा करायचे. शेवटचा ओव्हर इम्पॉर्टंट ओव्हर पीकेश धुमाल येत आहेत. या वेळेस शेवटचा ओव्हर हाताळण्यासाठी नक्कीच मोठी कामगिरी पार पाडावी लागेल. जर विचार केला तर 2 ओव्हर मध्ये तब्बल 53 झाल्या होत्या. इथे युवराजने कमालीची गोलंदाजी केली. शेवटच्या चेंडूवर नक्कीच मोठा ब्लास्ट आला पण कमबॅक आणून ठेवलं आपल्या संघाला. या मॅच मध्ये 6 मध्ये बनवायच्या 13. स्पर्धेचा मुख्य नियम कंपल्सरी ड्रेसिंग अँड कंपल्सरी चेसिंग. तर जिंकायचं असेल टीम कलमे संघाला तर 13 धावा बनवाव्याच लागतील. सो पिकेश तयार होतात. रायडा मोर द विकेट स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज अमोल तयार. अमोल पहिला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर. पहिला चेंडू 1 धावासाठी रवाना झाला. एक्स्ट्राच्या रूपाने 1 धाव ऍड झाली आहे. 63 धावा स्कोर कार्ड वर जमा झाल्यात. 6 मध्ये 12 बनवायच्यात. सो नक्कीच एक हाय व्होल्टेज मॅच या स्पर्धेमधला तुम्ही बघू शकता. 6 मध्ये बनवायचे 12 धावा. अमोल गोडांबे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर सज्ज होत असताना मागच्या मॅचचा हिरो आता हिरो बनेल का याच्यावर मात्र लक्ष असेल. सो नक्कीच पुन्हा एकदा सज्ज होतोय फलंदाज. 6 चेंडू मध्ये बनवायच्या 12 धावा. पहिलाच बॉल. या वेळेस देखना चेंडू. नक्कीच पहिला चेंडू व्हाईट हाताळत असताना या वेळेस पिकेचा दर्जा आणि हा डॉट आलाय. नक्कीच अंडर प्रेशर ओव्हर. शेवटचा चेंडू ओव्हर मध्ये बनवायच्या 13. पहिल्या चेंडूवर एक्स्ट्राच्या रूपाने 1 धाव ऍड झाली. 5 मध्ये 12. अमोल गोडांबे सज्ज होतोय. बॉलिंग मार्क वर असेल पिकेश धुमाल. रायडा मोर द विकेट. पुढील चेंडू फुल टॉस आहे. मागे खेळाडू सज्ज. फंबल झाले. 2 धावांचा प्रयत्न फेकीसाठी खाली. तर इथे फेकीमध्ये नक्कीच 2 धावा या चेंडूवर येत असताना धावसंख्या पुढे सरकतीये. 65 धावा झाल्यात. 4 चेंडू 10 धावांची गरज. नक्कीच 4 चेंडू मध्ये बनवायच्या 10. हाय व्होल्टेज मॅच. पुन्हा एकदा पिकेश धुमाल. रायडा मोर द विकेट. अमोल गायकवाड सज्ज होतोय स्ट्रायकिंग एंडवर. 4 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. ओव्हर पिच. यू मिस. आय हिट. फर्निचर डिस्ट्रॅक्ट. दांडी गोल. विकेटचं पतन. कोरावळे संघाला ते काम इथे पिकेश करून देत असताना जर सिद्धिविनायक कोरावळे संघ जर हा मॅच जिंकतोय तर नक्कीच सचिन धुमाल यांच्याकडनं तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज. सो नक्कीच ओव्हरचा विचार केला. पहिल्या चेंडूवर व्हाईट. दुसऱ्या चेंडू डॉट. तिसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव आणि चौथ्या चेंडूवर इथे अमोल गोडांबेला परतावलाय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक असताना जिंकण्यासाठी अजून 10 बनवायच्यात. नक्कीच हेमंत जर हा मॅच फिनिश करतोय तर आकाश शिंगोले यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज. बक्षिसाचा वर्षा या वेळेस होत असताना या मॅच मध्ये 3 चेंडू 10.
हेमंत क्लास पुन्हा एकदा देखणी डिलिव्हरी विकेटचं पतन. दोन चेंडू 10 धावांची गरज. नक्कीच या मॅच मध्ये ट्विस्ट जिथे आला तो ट्विस्ट तुम्हाला सांगतो. ज्या वेळेस तुषार रनआउट झाले तिथून पूर्णपणे हवी झाली सिद्धिविनायक कोरावले या मॅच मध्ये. तो मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला. नक्कीच नक्कीच 2 धाव्यांचा ज्यावेळेस प्रयत्न झाला होता त्यावेळेस चुकी झाली कॉलिंग मध्ये. ज्यावेळेस तुषार परतले त्यावेळेस टीम सिद्धिविनायक कोरावळे संघ या मॅच मध्ये हवी झाला आणि शेवटच्या क्षणाला ते चांगलं काम केलं पिकेश धुमालनं. नक्कीच आतापर्यंत 2 चेंडू मध्ये बनवायचे 10 धावा. कल्पेश येत आहेत नवीन फलंदाज. 2 चेंडू 10 धावांची गरज. कोणता संघ खेळेल टीम पिराची उंबरुली संघासोबत. नक्कीच 2 चेंडू 10 धावा. विचार केला तर पहिल्या 2 ओव्हर मध्ये 53 धावा कुठल्या होत्या. 12 मध्ये बनवायच्या होत्या 22. नक्कीच तिसरी ओव्हर कमालीची हाताळली गोलंदाज युवराजनं. 9 धावा खर्च करत असताना एक रनआउटच्या माध्यमातून विकेट मिळवला. त्यावेळेस तुषारला परतावलं. शेवटच्या ओव्हर मध्ये ठेवल्या होत्या 13. पहिला चेंडू नक्कीच वाईड हाताळला होता. दुसरा चेंडू डॉट. तिसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव. चौथ्या चेंडूवर अमोल गोडांबेला परतावलं आणि त्यानंतर रनआउटच्या माध्यमातून विकेट. 2 चेंडू 10 धावांची गरज जिंकण्यासाठी टीम कलबे संघाला या मॅच मध्ये. दोन चेंडू 10 धावा. नवीन फलंदाज कल्पेश तयार होतोय. 2 चेंडू 10. फिल्डिंग सेट झाली. डावखुऱ्या हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडवर कल्पेश. मोठी जबाबदारी मोठी कामगिरी. 2 मध्ये 10 बनवायचे. 5वा चेंडू पिकेश धुमाल. ओव्हर पिकाची नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू आणि इथे समीर बाद. विकेट आपल्या नावावर केल्यात. 1 चेंडू 10 धाव्याची गरज. 1 चेंडू 10 धावा. एक चेंडू 10. पिकेश धुमाल शेवटचा बॉल. 1 चेंडू 10. उडवलाय चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथे विजय. श्री गणेश